काय म्हणला रे तू? जमीन माझी आहे. अरे 2 वर्षापूर्वी तुझ्या बापाने विकली होती ना रे जमीन. साहेब जमीन इकली नाही हो. अहो समजा घराने तुम्हाला मतदान केलं, तुम्ही निवडून यावं म्हणून तुम्ही आमच्या जमिनी बळकावायला लागला. तुझ्या तर आईला वासुदेवाला 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 रामाच्या पाऱ्यात हरिनाम बोला वासुदेवाला वासुदेवाला. माई ए माई वाढ ग माई वासुदेवाला. ए बघ ग, ते वासुदेवाला काय धान्य असेल दे. टाक माई टाक. धन्यवाद माई, तुझं दान माझ्या राजाला पोहोचलं. तू दान दिलंस. कथा ऐकून जा माई. रायगडावरचा तो माझा राजा आरमार बनवायचंय. सागाचं लाकूड उपलब्ध नाही. कारागिरांनी सांगितलं राजे साग नाही पण कोकणात आंब्याची आणि फणसाची मुबलक झाड आहेत, परवानगी द्या तोडायला. राजांनी सांगितलं खबरदार खबरदार, माझ्या रयतेच्या झाडाला हात लावाल तर तुम्हाला पाहिजे तेवढा पायका स्वराज्यातून मिळेल, पण माझ्या रयतेने वाढवलेल्या झाडाला तोशीस लावू देऊ नका. ही रयत ती झाड स्वतःच्या लेकराप्रमाणे जपते नाही. अगं जो राजा रयत तर सोडा, त्यांनी वाढवलेल्या झाडाला सुद्धा तोशीस लागू देत नाही. त्या राजाला तुझं दान पोहोचलं माई, दान पोहोचलं. आणि आजकालचे काही राजकारणी ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्याच जमिनी बाळकायला लागली माई. बाबा खूप ज्ञानी दिसताय. नाव काय तुमचं? अगं माई, माझं नाव आणि गाव विचारतीस होय? वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी जय शिवराय बोला. काय खोड्यात बोलले देव जाणे. अगं माई, माझं नाव आणि गाव विचारतीस होय? अगं राज देतील ते नाव आणि जिथं पाठवतील ते माझं गाव. पण मला कोडं उलगडलं.